इर्शाळवाडी दरड दुर्घटनेला आज 1 वर्ष पूर्ण होत आहे। दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या मृतांना आज श्रद्धांजली वाहण्यात आली। त्यावेळी अनेकांना आपल्या भावना अनावर झाल्या। आप्त स्वकीयांच्या आठवणीत त्यांनी आपल्या अश्रूंना बांध मोकळे करून दिले। अनेकांना यावेळी गहीवरून आल्याचे दिसून येत होते। ज्या डोंगराच्या अंगाखांद्यावर आम्ही खेळलो, बागडलो, लहानाचे मोठे झालो, वास्तव्य केले, तो डोंगरच आमच्या जीवावर उठेल याची कल्पनाच नव्हती। 19 जुलै 2023 चा दिवस जीवनातील काळेकुट्ट दिवस होता। त्या दिवसाची आठवण झाली तरी दचकायला आणि घाबरायला होते। केवळ दैव बलवत्तर होते म्हणूनच आम्ही वाचलो असल्याचे हे आपदग्रस्त सांगतात। इर्शाळवाडी दरड दुर्घटनेला आज 1 वर्ष पूर्ण होत आहे। मात्र या काळरात्रीच्या आठवणी आजही गावकऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकवत आहेत। त्यांना निसर्गाच्या प्रकोपातून सावरण्यात यश आले असले तरी आजही दरडग्रस्त कुटुंबातील लोकांच्या मनात या आघाताच्या जखमा घर करून आहेत। मात्र दुर्घटनेच्या वर्षभरानंतरही या गावातील आपदग्रस्तांचे पुनर्वसन होऊ शकलेले नाही। त्यामुळे ऊन, वारा आणि पावसाचा मारा सहन करत ग्रामस्थांचा परिस्थितीशी आजही संघर्ष सुरू आहे। 19 जुलै 2023 ला रात्री 10:30च्या सुमारास खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडीवर भली मोठी दरड कोसळली होती। या दुर्घटनेत 84 जणांचा मृत्यू झाला होता। या भीषण दुर्घटनेच्या आठवणी ग्रामस्थांच्या मनात घर करून आहेत। दुर्घटनेनंतर गावाचे सुरक्षित स्थळी पुनर्वसन करण्याची घोषणा राज्य सरकारने केली होती। आपदग्रस्त गावकऱ्यांनी सिडको मार्फत अत्याधुनिक घरे बांधून दिली जातील असेही जाहीर केले होते। वर्षभरानंतरही मात्र आपदग्रस्त कुटुंबांचे पुनर्वसन मार्गी लागू शकलेले नाहीये। त्यामुळे आपदग्रस्त कुटुंबांना तात्पुरत्या निवाऱ्यात राहण्याची वेळ आली आहे। तर दरडग्रस्तांच्या कायमस्वरूपी पुनर्वसनाचे काम अंतिम टप्प्यात आहे। लवकरच या घरांचे वाटप केले जाईल। आपदग्रस्तांना चांगली आणि सुविधायुक्त घरे देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले।